आवाज जरा मोकळा मोकळा सोडा आणि काळी दोनचा सूर मोबाईल मध्ये चालू ठेवा बारीक आवाजामध्ये. अरूप दालोचनी अरूप दालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख पखवादाला आवाज द्या जरा.
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू करावया पार नासिवंत देह जाणार सकळ अविष्यगातो काळ सावधान सावधान अविष्यगातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे हो लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरोनी राहो भरोनी राहो नका डोळे दुरे भरोनी राहो नका डोळे दुरे भरोनी नासिवंत देह जाणार सकळ नासिवंत देह जाणार सकळ अविष्यगातो काळ सावधान सावधान अविष्यगातो काळ सावधान भास्कर महाराज सजो स्वर स्वर मोबाईल मध्ये लावा पीटी पीटी नका पुरुष मंडळी थोडं पुढं सारखा म्हणजे मागची उन्हात जाणार नाही ते पीटीचं आमचं सूत्र जमत नाही पण तुम्ही जुळून घ्या चालू आ
क्षणोक्षणी होची करावा विचार करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो सावधान आयुष्य खातो काळ सावधान
मोक्ष नेहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सगळ आवेश्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडे परमर्धाजी तुगा म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राव नासिवंत देह जाणार सगळ आवेश्य खातो काळ सावधान पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे जनसंधान जिया धंजा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुगा गंगा विशुद्धम निदपाद स्वर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सदाले स्थितम तम समाधिस्तमृतिम नमामि गंगा गिरिजी योगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूप मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूप मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नमो नारायण गिरिजी अखंडानंद बोधाय शिष्य संतापहारिणे सजिदानंद रूपाय तस्मै गुरु रामगिरीम नमो नमः. सद्गुरु गिराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद भेदातीतम सद्गुरुम नित्यं पूर्ण निरंकारम निर्गुण स्वात्म संस्थितम निर्गुण निराकार हेत सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने श्राद्धाचं निमित्त आहेत. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याची महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबर आहे. आणि या अभंगातून तुकोबरायांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला. विठाला 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 ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलोत कैलासवासी प्रवीण बाबूराव पाटील बडाक प्रथम पुण्यस्मरण सुंदर असा परिवार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये येऊन निर्माण केला. सुलोचना बाबूराव पाटील बडाक आई आहेत. राणी प्रवीण पाटील बडाक पत्नी आहेत. विराज प्रवीण पाटील बडाक मुलगा आहेत. वेदिका प्रवीण पाटील बडाक मुलगी आहेत. वाल्मिक बाबूराव पाटील बडाक भाऊ आहेत. सुंदर असा परिवार आमच्या प्रवीण भाऊंनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला. भगवान परमात्मा सांगतात
जी गोष्ट या मृत्यू लोकामध्ये निर्माण झालेली आहे ती गोष्ट नष्ट होत असते, हा सिद्धांत आहे. संसार कोणीतरी निर्माण केलेला आहे, संसार नष्टही होणार आहेत. जसं कोणतीही वस्तू असो, तसा हा माईक आहे, कोणीतरी निर्माण केलेला आहे, चाललाय तर चांगला चालतोय. तसंच हे आयुष्य आहे. जैसा रंगत रंग मिल जावे, ये तो पलक पीछे उड़ जावे, अंति काम कोई नहीं आवे. चाललाय तर चांगला चालतोय, कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. तस म्हणून तो कोबराने क्षण हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणच का, पुढला क्षण आपण राहू याची सुद्धा शाश्वती नाही आहे, म्हणून क्षणोक्षणी आहे. जीवनामध्ये कुणासोबत कोणती भेट आपली शेवटची असेल सांगता येत नाही, म्हणून क्षण आहे. कोणता विचार, मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. कोहम कथमिदम जातम कमे करदास्य विद्यते. कोहम म्हणजे मी कोण आहे, कुठून आलो, कशा करता आलो. घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. मी जन्म याजसाठी देवा. कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया. भगवंताची प्राप्ती हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवनाचा प्रवास हा चालूच असतो. ज्या दिवशी भगवंताची भेट झाली त्या दिवशी असं समजावं की जीवनाचा प्रवास संपला. म्हणून जुनी लोक असा शब्द प्रयोग करत असायचे की त्यांना देव आज्ञा झाली. विठाला विठाला हो, देव आज्ञा झाली म्हणजेच भगवंताची भेट झाली. या मृत्यू लोकातलं अवतार कार्य संपलं. आणि या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव काहीतरी कार्य करून घेण्याकरताच इथं आलेला असतो. स्वराचा आवाज वाढवा थोडासा. विठाला विठाला हो, कमी करा आवाज, कमी करा. मग अवतार कार्य सर्वसामान्य जीवाचं असेल, अजून कमी करा, साधूंचं असेल,
संत महापुरुषांचं असेल, नवे नवे भगवंताचं असेल, इथं भगवंताला सुद्धा राहता येत नाही। याचं कारण आहे की हा मृत्यू लोक आहे। वीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी भी मर गए, मर गए हकीम मरोटी। वीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी असेल तपी असेल संन्यासी असेल, नवे नवे यदेचा अंशकणापंस कृष्णास्तु भगवान स्वयं, इंद्रर्यव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे। योगा युगामध्ये येणारा परमात्मा असेल, परम तत्व असेल। नव भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 83, 33 कोटी देवता भी मर गए, पड़े काल की फाशी। 33 कोटी देवता भी मर गए, कबीर महाराज सांगतात, पडे काल की फाशी। काळाने कोणालाही सोडलं नाही। म्हणून जीवनामध्ये विचार करत असताना आत्मानो आत्मा विचार करा। तुकाराम महाराज सांगतात, अभंगाचं प्रथम चरण, करोचनियाची करावा विचार, करोचनियाची करावा विचार, क्षणिहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। भव म्हणजे संसार, आणि हा संसार रूपी भवसागर, संसार सं अधिक सार, ज्याच्यामध्ये अंतिम कुठलाही सार शिल्लक राहिला नाही, त्याचं नाव संसार आहे। या संसाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, संसार दुःख मूळ चहुकडी इंगळ, विश्रांती नाही कोठी रात्रंदिस तळमळ। रात्रंदिवस तळमळ करतोय जीव, ज्याच्यामध्ये दुःख आहे त्याच्यात सुख शोधतोय। संसारात कुठे सुख आहेत का? सुख कुठे आहे?
नाही दारिद्र्य सम जग दुःख नाही, संत मिलन सम जगी सुख नाही. संसारासारखं दुःख नाही, साधूच्या भेटीसारखं सुख नाही. साधूची भेट जीवनामध्ये सर्वात दुर्लभ सांगितली महाराज. दुर्लभो मानुष देहो देही नाम क्षण भंगुर. जसं देह मिळणं दुर्लभ आहे तसं साधू मिळणं दुर्लभ आहे. जसं 184 योनी फिरून आलात हा देह प्राप्त झाला, तसं साधूचा अनेक जन्म. बहु अवघडा आहे संत भेटी, अरे जगजेठी करुणा केली. आईसे वर्म मज दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोनी. जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे परम तत्व, साधू भेटले की ते तत्व आपोआप प्राप्त होत. तिने भेटी देव आपे आप, हे भेटे देवा बाई माता ठेविता सद्भावे. तिने भेटी देव आपे आप, आपोआप देव भेटतो. पण साधूच्या चरणावरती पडून राहावं लागतंय. तो का म्हणे त्याचे पायी पाय कोस, हो नियावास करील ते. साधू संत जीवनामध्ये आलेत. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृत या हाताचडे. चंद्रातलं अमृत सुद्धा प्राप्त करता येईल, वाघिणीचं दूध सुद्धा प्राप्त करता येईल. पण साधू मिळणं कठीण आहे. साधू मिळले की देव आपोआप भेटतो. परंतु अंतःकरणाची जिज्ञासा पाहिजे ना. एवढे मोठे साधू महात्मे आपल्याला भेटले, काय विचारतोय लग्न केव्हा होईल. एक म्हातारा भेटत लग्न करून आलो 50 वर्षाचं, बाबाकडून नारळ घेऊन गेले. काय विचार आहे महाराज. 50 वय झालं तरी इच्छा अपेक्षा शिल्लक राहिल्यात. इच्छा अपेक्षा शिल्लकच राहत आहेत. काही ठिकाणी शास्त्र सांगतात माया मरी ना मन मरा, मर मर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी यू कहे गया कबीर. आशा कधी मरत नाही, आशा वाढतच चालतात. आज कांद्याला 2000 बाजार आहे तर असं वाटेल 4000 कधी होईल. आशा वाढत राहतात. इच्छा अपेक्षा माया कधी मरत नाही. मायेरूपी जगत आहेत, मायेरूपी संसार आहेत. माया 2 प्रकारची, एक आहे कारण माया, दुसरी आहे कार्य माया. जे आपल्यातून निघून गेले ही कारण माया. ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलोत ही झाली कार्य माया. विठाला 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 हो. कबीर महाराज सांगतात माया मरीना मन मरा. मन कधी मरत नाही. 50 वर्ष वय झालं तरी केस काळे करतात लोक. जसं जसं वय वाढत चालतं तसं त्याचे विचार बदलत चालतात. त्यांना असं वाटतं आपण तरुण झालो की काय. तरुणपणात बघा तुम्ही, माणसं कामं कमी करतात, म्हातारा झालो कामं जास्त करतात, कामं वाढून ठेवतात. कशामुळे? इच्छा वाढत चालल्यात. पण महाराज सांगतात अरे तू ज्याला एवढं जपतोय, ज्याच्यावर एवढं प्रेम करतोय, ते आपलं आहेत का? कायम नहीं तेरे नहीं तेरे कायम नहीं तेरे नहीं तेरे
ये तो 2 दिन की जिंदगानी, जैसा पत्थर ऊपर पानी, ये तो भावेगे कुर्बानी, काया नहीं तेरी नहीं तेरी। काया म्हणजे काय? काया म्हणजे शरीर, ज्याच्यावर आपण प्रेम करतोय. आपलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे दे मनुष्याचे, काय आहे. देह हे काळाचे, काळ येणार घेऊन जाणार. देह हे काळाचे, धन कुबेराचे. कबीर महाराज सांगतात काया नाही तेरी. हे 2 दिन की जिंदगानी. श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्मा सांगतात निगम कल्पतरोर गलिदम फलम शोकमुखादम रतद्रव संयुदम पीबद भागवतम रसमालयम मोहरव रसिका भुवि भावुकाः प्रायेण अल्पायुष्या सभ्य कलावस्मिन युगे जना बंध हसबंध मतयो बंध भाग्या उपद्रदाः. प्रायेण अल्प, अल्प म्हणजे येवलस. मंद सुमंद मतयो, मतयो म्हणजे बुद्धी. सुमंद मतयो. प्रायेण अल्पायुष्या सभ्य कलावस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्या उपद्रदा. कला म्हणजे कलियुग. आणि कलियुगाचं आयुष्य सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग. सत्ययुग होऊन गेला. सत्ययुगात कोणाचा अवतार झाला? प्रभू रामांचा. अजून देऊळ नाही. मग आता कलियुग भाग्यवान आहे ना हो. सत्ययुग झालाय, द्वापारयुग झाला, त्रेतायुग झाला, आता कलियुग आहेत. प्रभू राम महाराज सांगते क्षणोक्षणी करावा हाची विचार. आता सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार आहेत. 22 जानेवारी विठाला विठाला काया नहीं तेरी नहीं तेरी, मत कर मेरी मेरी. आपण आपलं मानतो म्हणून दुःख भोगावं लागते. ज्याच्या मध्ये वावरतोय त्यालाही आपलंच मानतोय. का? जीव तर ब्रह्म आहे, परंतु जीवाच्या ठिकाणी असणार जे अज्ञान आहेत त्या अज्ञानामुळे दुःख भोगावं लागते. या जीवाच्या 7 अवस्था शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिली अवस्था अज्ञान, दुसरी अवस्था अज्ञानाचं आवरण, तिसरी जी अवस्था आहे ती आहेत अपरोक्ष ज्ञान, चौथी अवस्था परोक्ष ज्ञान, 5वी अवस्था दुःख नाश, 6वी अवस्था आनंद व्याप्ती आणि मग परमानंदाची प्राप्ती आहे. मग परम तत्व आहेत. पण केव्हा? जीव जर स्वहिताच्या ठिकाणी जागृत असेल तेव्हा परमानंदाची प्राप्ती आहे. म्हणून महाराज सांगतात ना उठा जागे वारे आता, उठा जागे वारे भावे चरणी ठेवी सुख विव्यथा जन्माच्या, सुख विव्यथा जन्माच्या, धनधारा पूत
जागी वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. थोड्या वेळात शेवा आवरून घेऊ. रस्ता चुकलो म्हणून यायला वेळ लागला. या मार्गी इकडून रस्त्याने इकडून कधी आलोच नाही नागमठाण मार्गी. उपस्थित महिला मंडळ पुरुष मंडळ आमचे सचिन भाऊ त्यांनाही धन्यवाद. आमचे किशोर अण्णा आहेत किशोर अण्णांनाही धन्यवाद. बरीचशी मंडळी काही चेहरे कायम डोळ्यासमोर असतात पण नाव लक्षात येत नाही. म्हणजे भाऊसाहेब पटेल सरपंच मांकाळ वडगाव माळेवाडी आमचे अशोक अण्णा आहेत ज्यांच्या संयोगातून येण्याचा योग प्राप्त झाला. आमचे नारायण भाऊ त्यांनाही मी धन्यवाद देईल. भास्कर भाऊ आहेत सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहेत. आमचे पोपट मामा डायरेक्टर त्यांनाही मी धन्यवाद देईल. बरीचशी मंडळी आमचे गोवर्धनगिरी बाबा त्यांनाही धन्यवाद. आमचे भास्कर भाऊ वानखेडे त्यांनाही धन्यवाद. बरीचशी मंडळी आहेत सर्वांना मी धन्यवाद देईल. आमचे मृदंगाचार्य महाराज असेल त्यांनाही मी धन्यवाद देईल. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ. उठा जागे व्हा हा शब्द या ठिकाणी महाराजांनी का वापरला असेल. उठा जागे व्हा. आता काही जे अज्ञानी लोक आहेत ज्यांनी कधी या शब्दाचा अर्थच जाणून घेतला नाही त्यांना असं वाटेल उठा जागे व्हा म्हणजे झोपेतून का काय. आता मला सांगा अगोदर जाग येते का जाग येण्याच्या अगोदर माणूस उठतोय. अगोदर उठा शब्द वापरलेला आहे. उठा जागे व्हा. मग आता जाग येण्याच्या अगोदर कसं उठायचं. या शब्दाचा अर्थ असा आहे उठा जागी वारे आता झोपेतून नाही सो हिताच्या ठिकाणी जागवा. म्हणून उठा जागी वारे आता जाग होऊन काय करा स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवी माता चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवण्या करता. कबीर महाराज सांगतात होशियार होशियार
चोऱ्या वेगा चेतन रहना रे नगर में काला वेगा होशियार रहना रे नगर में काला वेगा होशियार रहना वे नगर में काला वेगा कबीर महाराज सांगतात नगर म्हणजे अहमदनगर नाही नगर म्हणजे शरीर नगर में काला आवेगा येऊन काय करणार घेऊन जाणार दुसरं काय करणार भाई बंधुवर कुटुंब कबीरान कोही काम नहीं आवेगा ढूंढे पदा मिले नहीं तेरा ढूंढे पदा मिले नहीं तेरा खोज खोज नहीं पावेगा चेतन रहना वे नगर में काल आवेगा काळाला घेऊन गेला देह काही कामाचा राहिला नाही देह नाशिवंत आहे अभंगाचं द्वितीय चरण नाशेवंत देह जाणार सकल नाशेवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल हा नाशेवंत देह जाणार सकल नाशेवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल हा आयुष्याला तोंडाळ सावधान आयुष्याला तोंडाळ सावधान नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देहाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे नाश आहेत स्वभावनाश परतानाश आश्रयनाश देहाच्या ठिकाणी असणारे नाश सांगतो जसं भिंतीवरती चित्र काढलं भिंतीवरती काढलेलं चित्र जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत चित्र आहे ज्या दिवशी भिंत पडून गेली चित्र आपोआप नाहीस झालं हा झाला आश्रय नाश जोपर्यंत चित्राला भिंतीचा आश्रय होता तसं जोपर्यंत देहाला चैतन्याचा आश्रय आहेत तोपर्यंत देह आहेत चैतन्य निघून गेलं देह निकामी झाला हा झाला आश्रय नाश पुढं आहे परतानाश आता परतानाश म्हणजे काय आपण प्रवासात आहोत न कळत आपत्कालीन मृत्यू झाला ज्ञात नाहीये प्रवासामध्ये आज मृत्यू होईल याची शाश्वती नसताना आता शाश्वती नसतेच जवळजवळ मृत्यू कळायचा अगोदर ती माणसंही भाग्यवान होती अजूनही काहींना कळतो नाही असं नाहीये मग ज्या वेळेला आपण प्रवासात आहोत प्रवासामध्ये झालेला मृत्यू याला परतानाश म्हणतात स्वभावनाश
परतानाश, आश्रयनाश. आता आश्रयनाश पाहिलात, परतानाश पाहिला. स्वभावनाश काय आहेत? जसं आपण चांगली फळं राहण्याकरता फळं फ्रीज मध्ये ठेवतोय. आता फ्रीज मध्ये फळं ठेवल्यानंतर किती दिवस राहणार आहेत? 10 दिवस, 8 दिवस. फ्रीज मध्ये फळं ठेवले, मुंबईला निघून गेला आणि 1 महिन्याने आला, फ्रीज मध्ये फळं राहतील का? जसं फळांच्या ठिकाणी असणारा स्वभावता ती फळं नाश पावणारी आहेत, तसं स्वभावता हा देह नाश पावणारा आहेत. किती जपा, फ्रीज सारखं जाणार आहे. म्हणून कुणी एक मदलासा बाळाला पाळण्यात उपदेश करत असताना शब्द प्रयोग केला. बाळा बघ, तू पाळण्यामध्ये विश्रांती घेत आहे, पण तुला एक सांगू, निद्रा सुद्धा मृत्यूची दुसरी अवस्था आहे. म्हणून झोपल्यानंतर हे जगत दिसत नाही का? नाही जाग आली मग? मृत्यू, निद्रा मृत्यूची दुसरी अवस्था सांगितली. म्हणून उपदेश केला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वांदा, वरी चर्म घातले कुटुंबांचा सांदा, कुर्मी कीटकाचा सांदा, वरी चर्म घातले कुर्मी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी मंगळ सिद्ध माना, स्वरे त्या हरियाणा शरण जाये गोविंदा. परियेती मननाचा स्वहं झुजून बाळा, परियेती मननाचा स्वहं झुजून बाळा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा वांदा. स्मरे त्या हरिहरान शरण जाये गोविंदा, परियेती मधला साध सोहम झुजुरे बाळा. सोहम, सोहम म्हणजे परमात्मा, कोहम म्हणजे जीव. म्हणून तू जरी विश्रांती घेत आहेत, पण हा देह नाशिवंत आहे हे विसरू नको, असा उपदेश केला महाराज. हा देह नाशिवंत जाणार आहे, म्हणून साधूच्या सेवेत परमार्थ करा. कारण परमात्म्यापर्यंत पोचण्याकरता काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे काही मोठे मोठे प्राणी या संसाररूपी भवसागरामध्ये आहेत. आता काम परमात्म्यापर्यंत पोचून देत नाही, लोभ, अहंकार परमात्म्यापर्यंत पोचून देत नाही. काही लोक कधी कधी बघा तुम्ही, अहंकार. एकदा एक ग्रस्त होता, त्याच्याकडे पाहुणे भोजन करण्याकरता आले. बाई साहेबांनी सुंदर असा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर पाहुण्यांनी प्रशंसा केलीत. बाई साहेब खूपच सुंदर तुम्ही स्वयंपाक केलात. हा म्हणतो, हा तिला काय येते, मी आहेत म्हणून चालले, मी आहे म्हणून चालतेत, हा अहंकार आहे. एकदा एक विद्वान ब्राह्मण होता, यज्ञाकरता बसलेला होता. आता यज्ञाला बसण्याच्या अगोदर संकल्प सोडावा लागतो, म्हणजे प्रायचित्त घ्यावा लागत असतं. तसं यज्ञाला बसता येत नाही.
त्या ब्राह्मणाने सांगितलं मी जीवनामध्ये कधीही पाप केलेलं नाही आहेत म्हणून मी संकल्प सोडणार नाही, मी प्रायचित्तही घेणार नाही. पण दुसरा जो विद्वान ब्राह्मण त्याने प्रश्न केला, जोपर्यंत प्रायचित्त घेत नाहीत तोपर्यंत यज्ञाला बसता येणार नाही. त्याने सांगितलं मी प्रायचित्त घेऊ का, मी जीवनामध्ये कधी पापच केलं नाही आहे. एक विद्वान दुसऱ्या विद्वानाला प्रश्न करतोय, अरे पण प्रायचित्त घेतल्याशिवाय यज्ञाला बसता येत नाही. मग त्यावेळेला दुसरा जो विद्वान होता त्याने प्रश्न केला, मी प्रायचित्त घेणार नाही, मला यज्ञालाही बसायचं नाही, मी आयुष्यात कधी पाप केलं नाही, मी का प्रायचित्त घेऊ. त्यावेळेला वेद अध्ययन करणारा जो ब्राह्मण होता त्याने प्रश्न केला, तुम्ही जे मी म्हणतायत ना, मी कधीही पाप केलं नाही, मी कधीही पाप केलं नाही. ज्या ठिकाणी मी आला त्या ठिकाणी अहंकार आला. अहंकार हे जीवनातलं सर्वात मोठं पाप आहे. कशाचा अहंकार, काहींना संसारातला अहंकार, काहींना अध्यात्मातला अहंकार, काहींना परमार्थातला अहंकार. काही लोकांना थोडे वेद अध्ययन केलं की त्यांना असं वाटतं माझ्यासारखा वाचक कोणीच नाही. काही विद्वानांना असं वाटतं थोडा पखवाद वाजवायला मी जर गावामध्ये भजनाला आज गेलो नाही ना, गेलं भजन बोंगाळलं, माझ्याशिवाय भजन होणार नाही. किंवा काहींना असं वाटतं मी भजनाला जर आज गेलो नाही ना, नाही नाही आज भजनात रंगच येणार नाही. अहंकार, आणि अहंकार ही परमार्थामध्ये शून्यात येण्याची पहिली पायरी आहे. जसं एखाद्या वनातून प्रवेश करतोय आपण, त्या वनाला आपण काय म्हणतो, फार घनदाट जंगल आहे तो, तसं अहंकार हा घनदाट जंगलाप्रमाणे आहेत. महाराज म्हणतात, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंता, तिने मार्ग दाविला चोखटगा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा, तिने मार्ग दाविला चोखटगा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा, नर हरी बाबा अहंकार निशी घनदाट, घनदाट आहे, वनाप्रमाणे आहेत. जसं जंगलातून प्रवास करणं कठीण आहे तसं या अहंकारातून या घनदाट वनातून प्रवेश करणं कठीण आहे. म्हणून अहंकार नसावा. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, शुद्ध अवस्थेत परमार्थ करा, साधूच्या सेवेत करा, अभंगाचं तृतीय संत समागमी धरावी संत समागमी धरावी
संत समागमे धरावी आवडी, करावे तातडी परमार्थाची, संतांच्या सानिध्यामध्ये जीवन व्यतीत करा. कबीरा संगत साधुकी, कवीना निष्फल होगी चंदन वासना, ली मन कैसी हूं. कबीरा संगत साधुकी, कवीना निष्फल होय. हे जे षड विकार आहेत याच्या पलीकडे महात्मा असतात, संत असतात. म्हणून काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आणि दंभ हे फार मोठे मोठे प्राणी आहेत. म्हणून साधूच्या सेवेत भगवंताची प्राप्ती आहेत. या मृत्यू लोकातल्या व्यवहाराचं वर्णन करत असताना महाराज सांगतात, हा मृत्यू लोक हे मायेचं स्वरूप आहे. महाराज अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह खातो काळ सावधान.
तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे स्वर लावा नका डोळे दुरे भरोनी राहून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात हा मृत्यू लोकातला व्यवहार आहे, मायेरूपी संसार आहेत आणि मायेच्या पलीकडं परमतत्व आहेत. म्हणून परमार्थ करा. ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो. मत्स्य पुराणामध्ये भगवान परमात्मा सांगतात. स्वराचा आवाज थोडा कमी ठेवा. नित्यम नैमितिकम काम्यम त्रिविधम श्राद्ध उच्चदेन. काही नित्य श्राद्ध आहे, काही नैमित्तिक श्राद्ध आहे, काही पार्वन श्राद्ध आहेत, काही काम्य श्राद्ध आहेत जे आपल्यातून निघून गेलेत. आमचे प्रवीण भाऊ त्यांचा मोक्षाचा मार्ग त्यांना प्राप्त व्हावा हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करेन. श्राद्ध विषय खूप मोठा आहे, तेवढा वेळ आता नाही आहे. थोडक्यात सांगतो. कामना रूपी निष्काम भावना आणि सकाम भावना. सकाम भावनेतून केल्या जाणारी उपासना मग ती पितृलोकाची असेल किंवा भगवंताची असेल. सकाम भावनेतून उपासना केली, काहीतरी प्राप्त व्हावा म्हणून केली, अशी केल्या जाणारी उपासना हिला काम्य श्राद्ध म्हणतात. नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध. कधी कधी आजही जुनी लोक भोजन करायला बसल्यानंतर आपल्या ताटाच्या बाजूला नैवेद्य काढतात आपल्या पितृलोकाच्या नावाने. नित्य कर्म. असा जीव हे यज्ञाधिक कर्म करतोय, त्याला नित्य श्राद्ध केल्याचं फल प्राप्त होत असतं. काही नैमित्तिक उपासना आहे, जसं भगवंताला आपण जल समर्पित करतो. भगवंताला जल समर्पित करत असताना असं जल समर्पित करावं. साधू संतांना जल समर्पित करत असताना जल असं समर्पित करावं. आणि पितृलोकाची प्रार्थना करतोय, आपलं मुख हे दक्षिण दिशेला असावं आणि जल हे उत्तरेला पडावं. अशी उपासना जो करतो त्याला नैमित्तिक श्राद्ध केल्याचं फल प्राप्त होत असतं. आणि ज्या वेळेला जीवाला जाऊन मृत्यू लोकातले 12 महिने, पितृलोकातले 12 दिवस होतात, तेव्हा जे कर्म करतोय त्याला पार्वन श्राद्ध म्हणतात. नित्यम नैमितिकम काम्यम त्रिविधम श्राद्ध उच्चते. असं असणारे हे श्राद्ध कर्म आहेत. विधीपूर्वक केल्या जाणाऱ्या अनुष्ठानास वर्ष श्राद्ध विधी म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. ज्या उत्सवाची आपण वाट पाहत आहोत, गेल्या 500 वर्षापासून वनवास होता. तो वनवास आज 22 जानेवारीला तो उत्सव आपण साजरा करायचा आहे. प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा मृत्यू प्रतिष्ठा 16 श्री क्षेत्र अयोध्या. गुरुवर्य महाराजही त्या ठिकाणी जाणार आहेत. आपणही तो उत्सव साजरा करावा, दीप प्रज्वलन करावं, गुढी उभारावी, अंगणामध्ये रांगोळी सडा समारंभ करावा आणि प्रभू रामांचं पूजन करावं. राम ही आपल्या सनातन धर्माचं कुलदैवत आहे. म्हणून प्रत्येक आपल्या संप्रदायामध्ये सुरुवात ही रामापासून आहे. रामकृष्ण नाम सर्वदोष हरण, जड जीवा तारण हरी. राम सर्व पापाचं क्षय करणारी देवता आहे. म्हणून प्रभू रामांचं स्मरण करा. 22 जानेवारी ते 26 जानेवारी हा उत्सव आहे. सर्वांनी हा उत्सव साजरा करावा. उपस्थित महिला मंडळ, पुरुष मंडळ, मी सर्वांना धन्यवाद देईल. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे माऊली बाबांनाही मी धन्यवाद देईल. परिसरात कुठेही कार्यक्रम असल्यावर माऊली बाबा आमचे उपस्थित राहतात. सगळी जुनी मंडळी त्यांना सांभाळतात. जुन्या मंडळीमध्ये ते कायम राहतात. नारायणगिरी महाराजांचे सेवक आहेत, जुने सेवक आहेत. आम्ही अलीकडल्या काळातले आहेत, परंतु माऊली बाबा जुन्या काळातले माणसं आहेत. माऊली बाबांनाही धन्यवाद. सर्वच आपला बेटाचा परिवार आहेत.
सर्व परिवाराला धन्यवाद देईल. दोन्ही मृदुंगाचार्यांना धन्यवाद. गायक वादक भजनी मंडळ पंचक्रोशीतील मंडळी सर्वांना धन्यवाद देऊन कुणाला बोलायचे 2 शब्द बोला. या 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 नंतर सेवा ठेवून देऊ. बराच वेळ महाराजांच्या चरणी अर्पण. जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल. आ बोलिले कोडे वेडे वाकोडे उत्तरे आ नाही उच्चारिला दे कार मी आपला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैकिल करा.